नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 29 जानेवारी 2022 ते 2 फेब्रुवारी 2022 या कालावधी दरम्यान ज्या काही घडामोडी घडल्या की ज्या आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत त्यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. आणि ज्या न्यूज आहेत ह्या दिवसांमध्ये घडलेल्या त्या न्यूजमध्ये पण ज्या गोष्टी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत त्याच गोष्टी मी ह्या लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि आज मी तुम्हाला जे पण काही मुद्दे सांगणार आहे त्या काही मुद्द्यांवर आधारित मी सुरुवातीला काही प्रश्न विचारले. असे प्रश्न की ज्या प्रश्नांचा दर्जा आयोगाच्या लेव्हलच्या दर्जाचा आहे. म्हणजे आपल्याला आयोग प्रश्नपत्रिकांमध्ये चालू घडामोडींच्या आधारावर ज्या दर्जाचे प्रश्न विचारतो त्याच दर्जाचे प्रश्न हे आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला विचारलेले आहेत. पण सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आपल्या या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सेट करायचे, जेणेकरून मी ह्यापुढे असेच इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर जर अपलोड केले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळून जाईल. आणि तुम्हाला जर नोट्स हव्या असतील आज मी तुम्हाला जे पण काही सांगणार आहे त्याच्या, तर तुम्हाला आपलं टेलिग्रॅम चॅनल जॉईन व्हायचं आहे. ते आपल्या टेलिग्रॅम चॅनलचं नाव आहे सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आपल्या टेलिग्रॅम चॅनलला जॉईन व्हा, तिथे या संदर्भाच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. वाटल्यास तर हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या आपल्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक शेअर करेल. तिथे जाऊन तुम्ही आपल्या त्या टेलिग्रॅम चॅनलला जॉईन होऊ शकता. चला तर मग आज आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमधील पहिला प्रश्न आहे, आसाम वैभव पुरस्कार कोणाला देण्यात आला? त्याच्यात 4 ऑप्शन्स दिले ह्या प्रश्नासाठी. रतन टाटा, अदर पुनावाला, बुद्धदेव भट्टाचार्य आणि चौथा ऑप्शन आहे मीनाक्षी लेखी. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे, डिजिटल संसद ॲप कोणी सुरू केले? 4 ऑप्शन्स दिलेत आपल्याला खाली. पहिलं ऑप्शन आहे लोकसभा सचिवालय, दुसरं ऑप्शन आहे विधानसभा सचिवालय, तिसरं ऑप्शन आहे राज्यसभा सचिवालय आणि चौथं ऑप्शन आहे विधान परिषद सचिवालय. नंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी 2022चे पद्म पुरस्कार नाकारले नाही? आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत. संध्या मुखोपाध्याय, पंडित अनिंदो चॅटर्जी, तिसरं ऑप्शन आहे वरील 1 व 2 दोघांनीही नाकारले आणि चौथं ऑप्शन आहे 1 व 2 दोघांनीही नाकारले नाही. नंतरचा प्रश्न आहे, नुकतेच निधन पावलेल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या कथकली नृत्यांगना मिलेना साल्विनी यांचा जन्म कोणत्या देशात झालेला होता? ह्या मिलेना साल्विनी ह्या ज्या महिला होत्या त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांचं नुकतंच निधन झालंय. तर त्या कोणत्या देशाचे आहेत असा या प्रश्नाचा अर्थ आहे. तर आपल्याला ह्या प्रश्नासाठी 4 ऑप्शन्स दिलेत, चीन, जपान, फ्रान्स की मग इटली. नंतरचा आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे, जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा करण्यात येतो? पहिलं ऑप्शन आहे 16 जानेवारी, दुसरं ऑप्शन आहे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी, तिसरं ऑप्शन आहे 2 फेब्रुवारी, चौथं ऑप्शन आहे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी. आता आपण आजचे जे मुद्दे आहेत चालू घडामोडींवर आधारित त्यांबद्दल माहिती बघू. भारतीय आईस हॉकी असोसिएशनने हिमाचल प्रदेशमध्ये नॅशनल वुमेन आईस हॉकी चॅम्पियनशिप आयोजित केली होती. आणि ही जी चॅम्पियनशिप आहे ही चॅम्पियनशिप लडाखच्या महिला संघाने जिंकली आहे.
कोणत्या संघाने? लडाखच्या महिला संघाने. आणि ही जी चॅम्पियनशिप आहे ही या वर्षीची म्हणजे 2022 ह्या वर्षाची ही 9वी आवृत्ती आहे. ही चॅम्पियनशिप जी 2022 या वर्षामध्ये आयोजित करण्यात आली ती 9वी आवृत्ती आहे, 9वी एडिशन आहे. पुढचा मुद्दा बघू आपण. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने भारतीय मसाला मंडळासोबत मिळून स्पाइस एक्सचेंज इंडिया हे पोर्टल सुरू केले आहे. त्या पोर्टलचं नाव काय आहे? स्पाइस एक्सचेंज इंडिया. हे पोर्टल जागतिक स्तरावर भारतीय मसाला निर्यातदार आणि खरेदीदार यांच्यात एक मीटिंग पॉइंट म्हणून काम करणार आहे. यात काय होणार आहे की खरेदीदार आणि जे विक्रेते असतात त्यांना जोडण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आलेला आहे. आणि हे देशातील अशा प्रकारचे पहिलेच व्यासपीठ आहे. नंतर काय सांगण्यात आलं आहे की भारतीय मसाला मंडळाची स्थापना मसाले बोर्ड कायदा 1986 अंतर्गत करण्यात आलेली आहे. आपल्याला एक्झाममध्ये त्या पोर्टलविषयी जरी डायरेक्ट प्रश्न नाही विचारला की चालू घडामोडींवर आधारित, पण त्या चालू घडामोडींच्या आधारावर आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय मसाला मंडळाची स्थापना कधी झाली, कोणत्या कायद्यानुसार झाली. नंतर आपल्याला सांगितलं आहे भारताच्या एकूण फलोत्पादन निर्यातीपैकी म्हणजे जेवढं पण आपल्या भारताकडून फळांची निर्यात होते त्या निर्यातीपैकी 41 वाटा हा मसाल्यांचा आहे. म्हणजे जर 100 अशा वस्तू आहे, 100 अशा फलोत्पादित वस्तू आहे की ज्या आपण निर्यात करतो, तर या 100 पैकी 41 वस्तू ज्या आहेत त्या आपण मसाल्यांच्या निर्यात करत असतो. आणि हे जे मसाल्यांचा जो प्रॉडक्ट आहे तो फलोत्पादनामध्ये कन्सिडर केला जातो. आता आपण बघू भारतीय कृषी मालांमध्ये मसाल्याचा 4था क्रमांक आहे. एकूण जे भारतीय कृषी माल आहे तर त्या मालांच्या उत्पादनामध्ये मसाल्यांचा कितवा क्रमांक आहे? 4थ्या क्रमांकाचा. आणि हे जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते भारताच्या कुठल्या साईडकडे बनवले जातात? दक्षिण साईडकडे आणि मेनली केरळमध्ये. आपण हे तर बघितलं की मसाल्याचा 4था क्रमांक आहे, पण फर्स्ट रँक कोणाची आहे? फर्स्ट क्रमांक कोणाचा आहे? तर सागरी उत्पादने जी असतात ते, जसं मासे आले, सागरी वनस्पती आल्या, त्या वनस्पतींचा आपण औषध म्हणून पण उपयोग करत असतो. काही माशांचं तेल असतं की त्यांचा पण वापर आपण औषधीमध्ये करत असतो. तर असे जे सागरी उत्पादने आहेत त्यांचा फर्स्ट क्रमांक आहे. दुसरा क्रमांक आहे बिगर बासमती तांदूळ, म्हणजे बासमती तांदूळ सोडून इतर तांदूळ. आणि तिसरा क्रमांक आहे बासमती तांदूळचा. नंतरचा मुद्दा आहे आसाम वैभव पुरस्कार, जो आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कोणत्या राज्याचा? आसाम राज्याचा. आसाम वैभव पुरस्कार प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा यांना देण्यात आला. याची अधिकृत घोषणा आसाम दिवसाच्या निमित्त करण्यात आली होती. आणि ही घोषणा कोणी केली होती? आसामचे मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर यांनी. हा जो पुरस्कार आहे ह्या पुरस्काराअंतर्गत 5 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. आणि हा पुरस्कार जो प्राप्त करतो, हा पुरस्कार जो व्यक्ती मिळवतो तो पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीला आयुष्यभर वैद्यकीय उपचारासाठी शासनाकडून खर्च पुरवला जात असतो. म्हणजे त्या व्यक्तीला मेडिकल बाबतीत कुठलाही खर्च झाला तर तो खर्च आसाम राज्य सरकार त्या व्यक्तीला पुरवेल. ही पण एक फॅसिलिटी मिळते जर एखादी व्यक्ती हा आसाम वैभव पुरस्कार मिळवतो त्याला. नंतर आहे की रतन टाटा यांना पद्मभूषण पुरस्कार पण 2000 या सालामध्ये देण्यात आलेला आहे. ह्या 2022 या वर्षामध्ये रतन टाटा जे आहेत त्यांना आसाम वैभव पुरस्कार तर मिळाला, पण रतन टाटा ह्या व्यक्तींवर
इतिहासामध्ये कोणते पुरस्कार त्यांना मिळाले हे सुद्धा आपल्याला आयोग विचारू शकतो मल्टीलायनरमध्ये. जसं एक सेंटेन्स देतील, आसाम वैभव पुरस्कार प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा यांना देण्यात आला. आणि खाली अजून एक वाक्य देतील की रतन टाटा यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. तर आपल्याला माहिती हवं की त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता की नव्हता. मग ह्या 2 सेंटेन्सपैकी कुठलं सेंटेन्स योग्य आहे? फक्त 1 नंबरचं, की कोणतं? आसाम वैभव पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात आलेला होता. त्यांना पद्मभूषण मिळालेला आहे 2000 या साली. त्यांना पद्मविभूषण मिळालेला आहे 2008 साली. मात्र त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला नाही. या नंतर अजून देण्यात आलेलं आहे की आसाममधील राष्ट्रीय उद्यान. आता हा जो पुरस्कार आहे आसाम राज्य सरकारचा, तर ह्या आसामवर आधारित आपल्याला इतरही प्रश्न आयोग विचारू शकतो की जसं आसाममध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्याने आहेत. तर आसाममध्ये राष्ट्रीय उद्याने आहेत काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ते ते काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते एक शिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. नंतर आहे मानस राष्ट्रीय उद्यान, ते पण आसाममध्ये आहे. नंतर आहे नामेरी राष्ट्रीय उद्यान, डिब्रू सैखोवा राष्ट्रीय उद्यान, औरंग राष्ट्रीय उद्यान. ही सगळे उद्याने आसाममध्ये आहेत. नंतरचा मुद्दा आहे देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नागेश्वरन यांनी भारत आणि सिंगापूर येथील अनेक व्यावसायिक संस्थांमध्ये शिकवले आहे. ते 2019 ते 2021 दरम्यान पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य म्हणून कार्यरत होते. आपल्याला एक्झामला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2022 या वर्षामध्ये देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, किंवा असंही प्रश्न विचारला जाऊ शकतो की नागेश्वरन यांनी कोणत्या देशांच्या संस्थांमध्ये शिकवले आहे, किंवा ते 2019 आणि 2021 या दरम्यान राज्य सरकारच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य होते की पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष होते. या गोष्टींवर आधारित आपल्याला एक्झाममध्ये या नागेश्वरन यांच्या बाबतीत प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपण बघू मुख्य आर्थिक सल्लागार ह्या पदाबद्दल. भारत सरकारमधील एक हे पद आहे. कोणतं? मुख्य आर्थिक सल्लागार, जे भारत सरकारच्या सचिव पदाच्या बरोबरीचं आहे, समान आहे. आता आपण नंतर बघू ती आहे न्यूज. लोकसभा सचिवालयातर्फे नुकतेच डिजिटल संसद ॲप सुरू करण्यात आले आहे. कोणामार्फत? लोकसभा सचिवालयामार्फत. आणि हे जे ॲप विकसित करण्यात आले आहे, सुरू करण्यात आले आहे, हे ॲप सुरू करण्यामागचा उद्देश काय सांगण्यात आला आहे की संसदीय कामकाज जे असतं त्या संसदीय कामकाजाविषयीची माहिती सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी हे जे ॲप आहे डिजिटल संसद ॲप ते सुरू करण्यात आलेलं आहे. नंतर काय सांगितलं आपल्याला? लोकसभेच्या दैनंदिन कामकाजाची माहिती लोकसभेमध्ये रोज जे पण काही काम होतं त्या कामकाजाची माहिती ह्या ॲपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोणत्या ॲपमध्ये? डिजिटल संसद ॲपमध्ये. तसेच संसद सदस्यांच्या अधिवेशनातील जे 3 अधिवेशनं होतात संसद सदस्यांचे, तर त्या अधिवेशनात सहभाग आणि 1947 पासूनच्या सर्व अर्थसंकल्पीय भाषणांची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल या ॲपवर. 12व्या लोकसभेपासून ते 17व्या लोकसभेपर्यंत सभागृहाच्या संपूर्ण कामकाजाचा संग्रह सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे. 17व्या लोकसभेपर्यंत, 12व्या लोकसभेपासून ते 17व्या लोकसभेपर्यंत सभागृहाच्या, कोणतं सभागृह? लोकसभागृहाच्या संपूर्ण कामकाजाचा संग्रह. नंतर आपण पुढची न्यूज बघू. भारतातील पहिला जिल्हा सुशासन निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे.
आणि हा जो निर्देशांक आहे ह्या निर्देशांकामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील 20 जिल्ह्यांसाठीचा हा निर्देशांक तयार करण्यात आलेला आहे. जम्मू आणि काश्मीर सरकारच्या सहाय्याने प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने हा निर्देशांक तयार केलेला आहे. हा जो निर्देशांक आहे तो कोणी तयार केला? प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने. आणि कोणाच्या सहाय्याने, कोणाच्या मदतीने? जम्मू आणि काश्मीर हे जे युनियन टेरिटरी आहे त्याच्या सरकारच्या मदतीने. आणि हा जो निर्देशांक आहे यामध्ये टॉप 5 जिल्हे कोणते आहे? फर्स्टवर आहे जम्मू, सेकंडवर आहे डोडा, थर्डवर आहे सांबा, फोर्थवर आहे पुलवामा आणि फिफ्थवर आहे श्रीनगर. ही सिक्वेन्स पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात आयोजित केल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन ही जी ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे त्याचे विजेतेपद ॲशले बार्टीनेने मिळवलेले आहे महिला एकेरी श्रेणीमध्ये. हे जे विजेतेपद आहे ऑस्ट्रेलियन ओपनचं तर त्याचं विजेतेपद कोणी मिळवलं आहे महिला एकेरी श्रेणीमध्ये? ॲशले बार्टीने. अजून काय सांगण्यात आलेलं आहे? 44 वर्षानंतर महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणाऱ्या पहिल्या ऑस्ट्रेलियन महिला आहेत. म्हणजे 1978 मध्ये ख्रिस ओनिल ही जी महिला होती ती ऑस्ट्रेलियाची एक महिला होती जिने हे ऑस्ट्रेलिया ओपनचं विजेतेपद मिळवलं होतं. त्याच्यानंतर 1978 नंतर 2022 मध्ये तब्बल 44 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेने हे ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद मिळवलं आहे महिला एकेरी श्रेणीमध्ये. ऑस्ट्रेलिया ओपन ही जी स्पर्धा आहे, ही जी ग्रँड स्लॅमची स्पर्धा आहे ती पहिल्यांदा 1905 मध्ये प्रथम खेळवण्यात आली होती. तिचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि एकूण किती ग्रँड स्लॅम्स असतात? 4. तर त्या 4 ग्रँड स्लॅम्सपैकी ही एक स्पर्धा आहे ऑस्ट्रेलियन ओपन. तर त्या 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणत्या ते पण आपल्याला माहिती हवं. तर त्यातील पहिली आहे ऑस्ट्रेलियन ओपन. ती जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आयोजित केली जाते मेलबर्न ह्या ठिकाणी. दुसरी आहे फ्रेंच ओपन जी मे किंवा जूनमध्ये पॅरिसमध्ये आयोजित केली जाते. नंतरची आहे विम्बल्डन जी जून किंवा जुलैमध्ये लंडन येथे आयोजित केली जाते. नंतर आहे US ओपन किंवा अमेरिकन ओपन जी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क सिटीमध्ये आयोजित केली जाते. आता ह्या ज्या स्पर्धा आहेत तर कोणती स्पर्धा आधी होते मग त्याच्यानंतर कोणती स्पर्धा होते असं जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर एक सोपी ट्रिक आहे. अल्फाबेटिकली जी सिक्वेन्स आहे त्यानुसार ह्या स्पर्धा ज्या असतात त्या आयोजित केल्या जातात. म्हणजे कसं की ऑस्ट्रेलिया ओपन जी आहे त्याची ऑस्ट्रेलियाची सुरुवात ए पासून होते. तसं ए वरून ऑस्ट्रेलिया सो सगळ्यात आधी होते ऑस्ट्रेलियन ओपन. मग नंतर येतं एफ मग नंतर W मग नंतर U. या अल्फाबेटिकली सिक्वेन्सनुसार आपण ही जी स्पर्धा कधी होते ती आपण लक्षात ठेवू शकतो. नंतरचा मुद्दा आहे 2022चे जे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले होते त्यात आतापर्यंत म्हणजे हे जी मी लेक्चर रेकॉर्ड करते तर ती तारीख आहे 3 फेब्रुवारी 2022. तर ह्या तारखेपर्यंत 3 अशा व्यक्तींनी त्यांना मिळालेले पद्म पुरस्कार नाकारलेले आहेत. त्याच्यातील पहिले व्यक्ती आहेत बुद्धदेव भट्टाचार्य. दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार मिळाला होता यांना पद्मभूषण आणि त्यांनी हा पद्मभूषण जो पुरस्कार आहे तो नाकारलेला आहे. 2000 ते 2011 दरम्यान पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते हे आणि ते होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून. कोणत्या कालावधी दरम्यान ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते? 2000 ते 2011 या कालावधीमध्ये. आणि त्यांचा पक्ष पण लक्षात ठेवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष.
नंतर कोणत्या व्यक्तींनी पद्म पुरस्कार नाकारला? त्या होत्या संध्या मुखोपाध्याय. हे आपण पश्चिम बंगालच्याच होत्या. जे 3 व्यक्तींनी हा जो पद्म पुरस्कार नाकारलेला आहे ते तिघही व्यक्ती पश्चिम बंगाल या राज्यातून आहेत. आणि ह्या ज्या संध्या मुखोपाध्याय होत्या त्या गायिका होत्या म्हणजे आहेत आणि त्या 90 वर्षांच्या आहेत. बंगाली आणि इतर भाषांमध्येही त्यांनी अनेक गाण्यांचे गायन केलेले आहे. त्यांना म्हणजे संध्या मुखोपाध्यायांना बंगभूषण हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता 2011 मध्ये. आणि यांनी पद्म पुरस्काराचा कोणत्या प्रकारचा पुरस्कार नाकारला आहे? पद्मश्री पुरस्कार यांनी नाकारला आहे, जो 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. नंतरचे जे व्यक्ती आहे की ज्यांनी पद्म पुरस्कार नाकारला ते आहेत पंडित अनिंदो चॅटर्जी. ते सुद्धा पश्चिम बंगालचे आहेत आणि ते तबलावादक आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला होता 2002 या साली. आणि यांनी कोणत्या प्रकारचा पद्म पुरस्कार नाकारला? पद्मश्री पुरस्कार, जो 3ऱ्या क्रमांकाचा पद्म पुरस्कार आहे. नंतर आपण न्यूज बघू. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी इंडियाज वुमन अनसंग हिरोज या चित्रमय कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन केले. हे जे पुस्तक आहे इंडियाज वुमेन अनसंग हिरोज हे एक चित्रमय कॉमिक पुस्तक आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हे कोणत्या प्रकारचं पुस्तक आहे ते त्यावर पण आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो. नंतर ह्याबद्दल काय सांगण्यात आलंय की देशातील विस्मृतीत गेलेल्या महिला स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. आणि हे जे पुस्तक आहे ते कोणी तयार केलंय? सांस्कृतिक मंत्रालयाने तयार केलेलं आहे. आणि कोणाच्या मदतीने? अमर चित्र प्रकाशन संस्थेच्या मदतीने सांस्कृतिक मंत्रालयाने हे पुस्तक तयार केलेलं आहे. त्या पुस्तकाचं तुम्ही नाव लक्षात ठेवा. नंतरचा मुद्दा दिलाय पद्मश्री पुरस्कार विजेत्या कथकली नृत्यांगना मिलेना साल्विनी यांचे नुकतेच निधन झालेले आहे. आता आपण बघू मिलेना साल्विनी यांच्याबद्दल. यांचा जो जन्म आहे तो इटली या देशामध्ये झाला होता. त्या नियमितपणे केरळमध्ये यायच्या आणि तिथेच त्यांनी कथकलीचा जो नृत्य प्रकार आहे तो शिकल्या होत्या. भारतीय नृत्य प्रकारासाठी पॅरिसमध्ये त्यांनी सेंटर मंडप नावाची शाळा सुद्धा चालवली होती. आणि यांना जो पद्म पुरस्कार मिळाला होता, पद्मश्री पुरस्कार मिळाला होता, तो त्यांना 2019 मध्ये मिळालेला होता. नंतरची न्यूज बघू आपण. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी जागतिक कुष्ठरोग दिवस साजरा केला जातो. कुठलीही एक अशी स्पेसिफिक तारीख ठरलेली नाही आहे जागतिक कुष्ठरोग दिवसासाठी. ती बदलत राहते. का? कारण की जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी कुष्ठरोग दिवस साजरा केला जातो म्हणून. हा जो दिवस आहे जागतिक कुष्ठरोग दिवस, तो आपण कोणत्या उद्देशाने, कशाच्या उद्देशाने साजरा करतो? तर कुष्ठरोगींच्या सहाय्यासाठी तसेच त्यांच्या देखरेखीसाठी असलेल्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींना प्रशिक्षित करण्यासंबंधी जागरूक करण्यासाठी हा जो दिन आहे तो आपण साजरा करत असतो. हा जो दिवस आहे 2022चा जागतिक कुष्ठरोग दिन, ह्या दिनाची थीम काय होती ती पण आपण लक्षात ठेवू शकतो. ह्यावर आधारित पण आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो. तर ती थीम होती युनायटेड फॉर डिग्निटी. कोणती थीम होती? युनायटेड फॉर डिग्निटी. आपल्याला विज्ञान या विषयातून कुष्ठरोगासंबंधित पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपण कुष्ठरोगासंबंधित थोडीफार माहिती बघू, जी बेसिक माहिती आहे ती. मायकोबॅक्टेरियम लेप्रे आणि मायटोबॅक्टेरियम लेप्रोमॅटोसिस हे 2 जीवाणू आहेत. ह्या 2 जीवाणूंमुळे हा जो कुष्ठरोग आहे तो मनुष्याला होत असतो. यावरून आपल्याला काय लक्षात येतं की हा जीवाणूजन्य रोग आहे. व्हायरसजन्य रोग नाही आहे, विषाणूजन्य रोग नाही आहे, तो आहे जीवाणूजन्य रोग, की तो जीवाणूमुळे होतो. ह्या 2 जीवाणूंचे नावं तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा जो आजार आहे तो
तीव्र संसर्गजन्य रोग आहे. याच्यामध्ये काय होतं, त्वचेवर कुरूप गंभीर जखमा होतात, हातापायांच्या ज्या नसा असतात त्यांना नुकसान होते. कुष्ठरोगाला कारणीभूत ठरलेला जो जीवाणू आहे त्याचा शोध कोणी लावला होता, तर तो लावला होता डॉक्टर आर्मोर हॅन्सन यांनी. आणि यांच्या नावावरून सुद्धा या रोगाला ओळखले जाते. त्यांच्या नावावरून कसं ओळखलं जातं की ह्या नावाला दुसरं नाव आहे हॅन्सन रोग. हॅन्सन रोग का, की हा जो रोग आहे तो कोणत्या जीवाणूमुळे होतो, त्या जीवाणूचा शोध लावला होता डॉक्टर आर्मोर हॅन्सन यांनी. म्हणून त्यांच्या नावावरून ह्या नावाचं दुसरं नाव सुद्धा आहे हॅन्सन रोग. तसेच हा जो रोग आहे कुष्ठरोग, त्याला महारोग म्हणूनही ओळखले जाते. आता आपण नंतरची न्यूज बघू. राफेल नदाल जे आहेत, जे स्पेनचे आहेत, त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन ही 2022ची ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेली आहे. त्यांनी रशियाच्या डॅनिल मेदवेदेव यांचा पराभव केलेला आहे. कोणाचा पराभव केला त्यांनी? डॅनिल मेदवेदेव यांचा. आणि जे रशिया ह्या देशाचे आहेत त्यांचे हे 21वे ग्रँड स्लॅम आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढे पण ग्रँड स्लॅम जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून त्यांनी हे 21वे ग्रँड स्लॅम मिळवलेले आहे. आणि हे कोणत्या प्रकारामध्ये मिळाले त्यांना? पुरुष एकेरीमध्ये मिळवलेलं आहे. पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम मिळवण्याचा विक्रम त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून मिळवला आहे. म्हणजे पुरुष एकेरी जी ग्रँड स्लॅम्स आहेत, तर त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त ग्रँड स्लॅम मिळवणारे हे राफेल नदाल आहे. याच्या आधी कोणी म्हणजे यांनी हा जो विक्रम मोडला तो कोणाचा मोडला, तर तो त्यांनी मोडला आहे नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांचा. हे जे रॉजर फेडरर आहे आणि नोवाक जोकोविच आहे यांना याच्या आधी राफेल नदालच्या आधी 20 ग्रँड स्लॅम्स मिळालेले होते. पण त्यांनी हे ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून 21वा ग्रँड स्लॅम जिंकलं, म्हणून यांनी नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांचा विक्रम मोडलेला आहे. आता त्यांनी कोणत्या कोणत्या ग्रँड स्लॅम आणि कधी कधी जिंकले आहे त्याच्याविषयी माहिती बघू. हे जे राफेल नदाल आहे त्यांनी फ्रेंच ओपन 13 वेळा जिंकली आहे. 2005, 2006, 2007, 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019 आणि 2020. सर्वाधिक ग्रँड स्लॅम्स त्यांनी फ्रेंच ओपन ह्या जिंकलेल्या आहेत. नंतर त्यांनी जिंकला आहे विम्बल्डन 2 वेळा आणि ऑस्ट्रेलियन ओपन 2 वेळा. विम्बल्डन त्यांनी 2 वेळा जिंकली 2008 मध्ये आणि 2010 मध्ये. नंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली 2009 मध्ये आणि ह्या वर्षी 2022 मध्ये. US ओपन किंवा अमेरिकन ओपन त्यांनी 4 वेळा जिंकली आहे 2010 मध्ये, 2013 मध्ये, 2017 मध्ये आणि 2019 मध्ये. आता एकंदरीत ग्रँड स्लॅमचा जर आपण विचार केला, तर तो विचार करता सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रमात ते म्हणजे सगळ्यात जास्त ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या क्रमवारीत ते 4थ्या स्थानी आहेत. म्हणजे फर्स्ट म्हणजे अशी व्यक्ती की ज्याला सर्वाधिक ग्रँड स्लॅम मिळालेले आहेत, ती व्यक्ती एक महिला आहे आणि त्या महिलेचं नाव आहे मार्गारेट कार्ट. ज्या महिला एकेरीमध्ये ज्यांनी ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत आणि त्यांनी एकूण किती ग्रँड स्लॅम जिंकले आहेत? 24. आणि दुसऱ्या क्रमांकावर पण एक महिलाच आहे की ज्यांनी या मार्गारेट कोर्ट नंतर सर्वात जास्त ग्रँड स्लॅम जिंकलेले आहे आणि त्या आहेत सिरेना विल्यम्स. त्यांनी एकूण 23 ग्रँड स्लॅम जिंकलेत. आणि 3 नंबरवर ज्या व्यक्ती आहेत की ज्यांनी या सिरेना विल्यम्स नंतर जास्त ग्रँड स्लॅम जिंकले आहेत, त्या आहेत स्टेफी ग्राफ आणि त्यासुद्धा महिला आहेत. म्हणून हे जे राफेल नदाल आहे ते एकूण ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या क्रमवारीमध्ये 4थे आहेत. पुरुषांच्या बाबतीत ते प्रथम आहेत, पण एकूण क्रमवारीत ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या बाबतीत ते 4थे आहेत. आता आपण नंतरची न्यूज बघू. ती आहे अलान बॉर्डर मेडल.
मिचेल स्टार्कला जाहीर झालेला आहे. ॲलन बॉर्डर हे एक मेडल आहे आणि ते कोणाला जाहीर झालं आहे? मिचेल स्टार्कला. बिलिंडा क्लार्क मेडल ॲशले ग्रॅडनर यांना जाहीर झालेला आहे. हे जे दोघं मेडल आहेत ते कोणाला देण्यात येतात? ऑस्ट्रेलियाचे जे क्रिकेटर असतात त्यांना देण्यात येतात. हा जो ॲलन बॉर्डर मेडल आहे तो पुरुष क्रिकेटरला देण्यात येतो, जे ऑस्ट्रेलियाचे पुरुष क्रिकेटर असतात त्यांना. आणि बिलिंड क्लार्क मेडल जे आहे ते ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूला देण्यात येतं. इथे दिलेलं आहे बघा. मागील वर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेटपटूला ॲलन बॉर्डर मेडलने सन्मानित करण्यात येते, तर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूला ज्या महिलेने मागील वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली आहे क्रिकेटमध्ये, त्या महिला क्रिकेटपटूला बिलिंडा क्लार्क मेडल देऊन सन्मानित करण्यात येते. तर हे कोणत्या फिमेल क्रिकेटरला आणि कोणत्या मेल क्रिकेटरला देण्यात आले आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. मेलमध्ये मिचेल स्टार्क आणि फिमेलमध्ये ॲशले ग्रॅडनर. नंतरची आपण न्यूज बघू. मनसुख मांडविया जे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री आहे आणि भगवंत खुबा जे रसायने आणि खते राज्यमंत्री आहे, यांनी डॉक्टर व्ही के पॉल जे नीती आयोगाचे सदस्य आहे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय औषधोत्पादन शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संशोधन पोर्टलचा प्रारंभ केला आहे. संशोधन नावाचं एक पोर्टल आहे आणि ते पोर्टल कोणाचं आहे? राष्ट्रीय औषधोत्पादन शिक्षण आणि संशोधन संस्था जी आहे त्याचं. आणि त्या पोर्टलचा प्रारंभ कोणी केला? मनसुख मांडविया, भगवंत खुबा आणि व्ही के पॉल यांनी मिळून. आता आपण बघू की हे जे पोर्टल आहे या पोर्टलवर संशोधन उपक्रमांची माहिती, पेटंट कार्यक्षेत्र आणि प्रकाशन माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. या पोर्टलचा उद्देश सांगण्यात आलेला आहे इथे की ते कशासाठी सुरू करण्यात आलेलं आहे. कशासाठी? संशोधने जी असतात त्यांची त्या संशोधन उपक्रमांची माहिती देण्यासाठी, जे पेटंट कार्यक्षेत्र आहे त्यांची माहिती देण्यासाठी आणि हे जे संशोधन असतं त्यांच्याविषयीची प्रकाशन माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे जे पोर्टल आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. पण मुख्य उद्देश काय सांगण्यात आला आहे या पोर्टलचा? सध्या सुरू असलेल्या संशोधन कार्याची उपलब्धता माहिती प्रमाणित करणे. हे जे पोर्टल आहे हे पोर्टल अन्य संशोधकांना आणि अन्य उद्योजकांना संबंधित संस्थेशी संपर्क साधण्यास मदतसुद्धा करणार आहे. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठित लघुपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्याच्याबद्दल. हा जो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे दिला जाणारा लघुपट पुरस्कार आहे, तर त्या पुरस्काराची ही 7वी एडिशन आहे, 7वी आवृत्ती आहे. आणि हे जे पारितोषिक आहे, हा जो पुरस्कार आहे त्याच्यातले प्रथम पारितोषिक कोणाला देण्यात आले आहे? स्ट्रीट स्टुडंट ह्या लघुपटाला. आणि हे जे प्रथम पारितोषिक असतं त्याला 2 लाख रुपयाचं बक्षीस दिलं जातं. नंतर सेकंड पारितोषिक जे आहे ते कारफे या लघुपटाला देण्यात आलं आहे आणि ज्या लघुपटाला द्वितीय पारितोषिक भेटतं त्याला 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक बक्षीस भेटत असतं. तिसरा लघुपट आहे मुंग्यार, त्याला तृतीय पारितोषिक भेटलंय आणि तृतीय पारितोषिक मिळवणाऱ्या लघुपटाला 1 लाख रुपये मिळत असतात. आता आपण बघू राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल. आपल्याला जरी ह्या पारितोषिकांबद्दल विचारलं नाही तर हा जो करंट अफेअरचा जो टॉपिक आहे तो लिंक करतो कोर सब्जेक्ट इकॉनॉमिक्सला. तर त्या इकॉनॉमिक्समधील ह्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगावर आपल्याला प्रश्न आयोग विचारू शकतो.
असा प्रश्न विचारू शकतो की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली, त्याचं मुख्यालय कुठे आहे किंवा त्याचं कार्य काय असते, या आधारावर आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो. किंवा इतर पण स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला दिसून येऊ शकतो. तर हे जे हा जो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे त्याची स्थापना झाली होती 12 ऑक्टोबर 1993 मध्ये आणि त्याचं जे हेडक्वार्टर आहे, मुख्यालय, ते नवी दिल्ली येथे आहे. आणि हे जे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे त्याचं कार्य काय असतं की मानवाचा जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार आणि समानतेचा अधिकार, मानवाचा जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार आणि समानतेचा अधिकार इत्यादी जे असतात त्यांचे संरक्षण करून त्यांचे पहारेकरी म्हणून कार्य करणे, हे कार्य कोणाचं असतं? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली जी समिती असते त्या समितीच्या शिफारशींच्या आधारावर हा जो आयोग आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, त्या आयोगाच्या सदस्य आणि अध्यक्षांची निवड केली जाते. म्हणजे आपल्या भारताचे जे पंतप्रधान असतात तर त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते, म्हणजे एक समिती असते, त्याचे अध्यक्ष असतात आपल्या भारताचे पंतप्रधान. आणि ती समिती जी असते, ती समिती ज्या नावांची शिफारस करते ते व्यक्ती ह्या आयोगाचे सदस्य बनतात आणि अध्यक्ष बनत असतात. तसं राज्य मानवाधिकार आयोग जो आहे या आयोगाची नियुक्ती राज्याचे राज्यपाल, CM, गृहमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता यांच्या सल्ल्याने केले जाते. म्हणजे जो राज्य मानवाधिकार आयोग आहे त्याचे सदस्य आणि अध्यक्षांची नियुक्ती यांच्या सल्ल्याने केले जाते. कोणते सदस्य? राज्याचे राज्यपाल, CM म्हणजे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्ष नेता. आता आपण नंतरची न्यूज बघू, ती आहे पहिल्यांदा भारत मध्य आशिया शिखर परिषदेचे यजमान पद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषविलेले आहे. म्हणजे ही जी भारत मध्य आशिया शिखर परिषद आहे ती पहिल्यांदाच आयोजित केली जाते आणि त्या पहिल्याच परिषदेचं यजमानपद कोणी भूषवलं आहे? आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी. आणि ही जी परिषद आहे ती कधी आयोजित करण्यात आली होती? 27 जानेवारी 2022 ह्या दिवशी. ही अशा प्रकारची पहिलीच परिषद असल्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला दिसून येऊ शकतो. कुठलीही गोष्ट पहिल्यांदाच घडत असेल तर त्या गोष्टीवर आयोगाचं लक्ष असतं, त्या गोष्टींवर आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतो. म्हणून ही न्यूज तुम्ही स्टार मार्क करून लक्षात ठेवा. भारत आणि मध्य आशियामधील राष्ट्रांच्या राजनैतिक संबंधांना 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्या निमित्ताने ही परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. आता ही जी परिषद होती ह्या परिषदेमध्ये कोणते देश सहभागी होते ते सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे देशसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तर कझाकस्तान हा जो देश आहे त्याचे राष्ट्राध्यक्ष, तजाकिस्तान देशाचे राष्ट्राध्यक्ष, किर्गिस्तान देशाचे राष्ट्राध्यक्ष, तुर्कमेनिस्तान देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि उझबेकिस्तान या देशाचे राष्ट्राध्यक्ष ह्या परिषदेमध्ये उपस्थित होते. आता आपण पुढची न्यूज बघू, ती आहे लेफ्टनंट जनरल GAV रेड्डी यांची संरक्षण गुप्तचर संस्थेचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल. आता हे जे GAV रेड्डी आहे ज्यांची संरक्षण गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर यांच्या आधी कोण असे व्यक्ती होते की जे संरक्षण गुप्तचर संस्थेचे प्रमुख होते? तर ते होते लेफ्टनंट जनरल KJS धिल्लन. आणि ह्या धिल्लन यांची जागा हे GAV रेड्डी हे घेणार आहेत. या संस्थेचे प्रमुख हे संरक्षण मंत्र्यांच्या गुप्तचर सल्लागारांपैकी एक असतात व संरक्षण कर्मचारी प्रमुख सुद्धा असतात. जे संरक्षण मंत्री असतात त्यांचे गुप्तचर सल्लागार असतात हे, म्हणजे त्या जे पण गुप्तचर सल्लागार असतात त्यापैकी एक असतात आणि संरक्षण कर्मचारी प्रमुख सुद्धा असतात.
आता ही जी संस्था आहे संरक्षण गुप्तचर संस्था, ह्या संस्थेचे पहिले प्रमुख किंवा महासंचालक कोण होते? ते होते लेफ्टनंट जनरल कमल दावर. संरक्षण गुप्तचर संस्था जी आहे ती कधी स्थापन करण्यात आली होती? ही संरक्षण गुप्तचर संस्था 2002 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि या संस्थेचे प्रशासन संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली चालते. कोणाच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे प्रशासन चालते? संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली. नंतरची न्यूज आहे, इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज टिम ब्रेसल याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंडसाठी 142 आंतरराष्ट्रीय सामने ह्या टिम ब्रेसलने खेळले आहेत आणि त्याने T20मध्ये 24 विकेट घेतले आहे, ODIमध्ये 109 विकेट घेतल्या आहे आणि टेस्ट मॅचमध्ये 72 विकेट घेतलेल्या आहेत. पुढची न्यूज बघू आपण, ती आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थांकडे दृष्टिक्षेप ह्या नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालामध्ये भारताविषयी काय मुद्दे सांगण्यात आले आहे ते आपण बघू. 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9% राहील असा अंदाज वर्तवला आहे ह्या अहवालामध्ये. तसंच विकास दर वाढण्याच्या शक्यतेमागील कारण काय सांगण्यात आलेलं आहे की बँक्सद्वारे दिल्या जाणाऱ्या अर्थपुरवठ्याबाबतच्या सुविधा, त्या सुविधांबद्दल वाढलेला जनतेचा विश्वास, अर्थपुरवठ्याचा केला जात असलेला वापर तसेच वाढती गुंतवणूक ह्या गोष्टींमुळे हा जो विकास दर आहे तो वाढलेला आहे असं ह्या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तसंच भारतातील आर्थिक क्षेत्राची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली असल्याचं सुद्धा या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर 2021 मध्ये 5.9% होता, तर 2022 मध्ये हा दर 4.4% असेल असं सुद्धा या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अजून काय सांगण्यात आलं आहे की ज्या महासत्ता आहेत, ज्या बलाढ्य सत्ता आहेत USA, अमेरिका आणि चीन, ह्या USA आणि चीनच्या अर्थव्यवस्थांना उतरत्या स्थितीला सामोरं जावे लागणार आहे असं सुद्धा या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढची न्यूज बघू आपण. 1 फेब्रुवारी रोजी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. ह्या कल्पना चावला कोण आहेत ते आपण बघू. ह्या ज्या कल्पना चावला आहेत त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत. 1988ला नासामध्ये त्या संशोधक म्हणून रुजू झाल्या होत्या आणि 1991 मध्ये अमेरिकन नागरिकत्व त्यांनी मिळवले होते आणि अमेरिकन नागरिकत्व मिळाल्यानंतर त्या नासामध्ये अंतराळवीर म्हणून निवडल्या गेल्या होत्या, त्यांची नेमणूक झालेली होती. STS-107 या स्पेस शटल मिशन दरम्यान 1 फेब्रुवारी 2003 मध्ये त्यांचा अपघातात मृत्यू झालेला होता. पुढची न्यूज बघू आपण. भारतीय तटरक्षक दल 1 फेब्रुवारी रोजी आपला स्थापना दिन साजरा करतो. भारतीय तटरक्षक दल जे आहे त्याचा स्थापना दिन कधी असतो? 1 फेब्रुवारी ह्याच दिवशी. आणि 2022चा जो हा दिन होता तो ह्या दिनाचा 46वा स्थापना दिन होता. हे जे भारतीय तटरक्षक दल आहे त्याची स्थापना 1 फेब्रुवारी 1947 मध्ये करण्यात आली होती आणि त्याचं हेडक्वार्टर मुख्यालय आहे दिल्ली येथे. भारतीय तटरक्षक दल जे आहे हे भारतीय तटरक्षक दल जगातील 4थ्या क्रमांकाचे तटरक्षक दल आहे. हे जे तटरक्षक दल आहे त्याचं कार्य काय असतं की भारतीय किनारपट्टीची सुरक्षा करणे तसेच भारताच्या सागरी क्षेत्रामध्ये नियमांची अंमलबजावणी करणे. या दलाचं ब्रीदवाक्य आहे वयम रक्षमः, ज्याचा अर्थ होतो आम्ही संरक्षण करतो. जहाजांवर महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करणारे हे दल देशातील पहिले दल आहे. कोणते? भारतीय तटरक्षक दल. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे आर्थिक व्यवहार विभागाने आर्थिक सर्वेक्षण
केले आहे आणि त्यानुसार जे ठळक मुद्दे सांगण्यात आले आहे ह्या सर्वेक्षणानुसार ते आपण बघू. इथे सांगण्यात आलं आहे, वनक्षेत्र वाढीच्या बाबतीत आपला भारत देश जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. ही आपल्या भारतासाठी एक चांगली गोष्ट आहे. भारतात 2010 ते 2020 या दशकादरम्यान दरवर्षी 2,66,000 हेक्टर वनक्षेत्रात वाढ झालेली आहे. नंतरचा मुद्दा सांगण्यात आला आहे, भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 24% भाग जंगलांनी व्यापलेला आहे. जगाच्या एकूण वनक्षेत्रापैकी 2% वनक्षेत्र आपल्या भारतामध्ये आहे. म्हणजे एकूण जगामध्ये जेवढे पण वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रापैकी त्या 100% जगात जर 100% वनक्षेत्र आहे तर त्या 100 पैकी 2% वनक्षेत्र आपल्या भारतामध्ये आहे. नंतरचा मुद्दा आहे, नंतरचा पॉइंट असा सांगण्यात आला आहे की सर्वाधिक जंगले कोणत्या देशामध्ये आहे? ब्राझील या देशामध्ये आहे. सर्वाधिक जंगले ब्राझील या देशामध्ये आहे. म्हणजे ब्राझीलचे एकूण जे भूभाग आहे त्या भूभागापैकी 59% एवढं क्षेत्र जंगल क्षेत्र ब्राझीलमध्ये आहे. नंतर आहे पेरू या देशामध्ये, म्हणजे पेरूच्या एकूण भूभागापैकी 57% एवढा भाग जंगलांनी व्यापलेला आहे पेरूमध्ये. नंतरच्या देशाचा क्रमांक आहे कांगो आणि कांगोच्या एकूण भूभागापैकी 56% क्षेत्र जंगलांनी व्यापलेले आहे. नंतरचा देश आहे रशिया. रशियाच्या एकूण भूभागापैकी 50% एवढ्या क्षेत्राने जंगल व्यापलेलं आहे. तेवढ्या क्षेत्रामध्ये जंगले आहेत रशिया या देशामध्ये. नंतरचा मुद्दा सांगण्यात आला आहे की जागतिक जंगलांमध्ये, म्हणजे जगामध्ये जेवढे पण जंगल आहेत त्यामध्ये सुमारे 10 देशांचा वाटा 66% आहे. म्हणजे 10 देश आहे की त्या 10 देशांमध्येच एकूण जगाच्या 66% जंगलं आहेत. नंतरचा मुद्दा सांगण्यात आला आहे, भारतातील सर्वात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेशमध्ये आहे. भारताच्या एकूण वनक्षेत्रापैकी 11% एवढं वनक्षेत्र मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर लागतो क्रमांक अरुणाचल प्रदेशाचा आणि भारताच्या एकूण वनक्षेत्रापैकी 9% एवढं वनक्षेत्र अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. नंतर नंबर लागतो छत्तीसगडचा. एकूण भारताच्या वनक्षेत्रापैकी 8% वनक्षेत्र छत्तीसगडमध्ये आहे. नंतर आहे ओडिशा. त्या ओडिशामध्ये 60% भारताच्या एकूण वनक्षेत्रापैकी. आणि नंतर आहे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये पण भारताच्या एकूण वनक्षेत्रापैकी 7% एवढं वनक्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. नंतरचा मुद्दा आहे, राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या टक्केवारीनुसार वनाच्छादनाच्या बाबतीमध्ये प्रथम 5 राज्य कोणती? टक्केवारीनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या टक्केवारीनुसार पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे मिझोराम. मिझोरामचं जेवढं पण क्षेत्र आहे त्या मिझोरामच्या एकूण क्षेत्रफळापैकी 85% एवढा भाग वनांनी व्यापलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशच्या एकूण भूभागापैकी 79% भाग जंगलांनी व्यापलेला आहे. नंतर आहे मेघालय. मेघालयचं एकूण जेवढं क्षेत्रफळ आहे त्या एकूण क्षेत्रफळापैकी 76% एवढं क्षेत्र वनांनी व्यापलेलं आहे. नंतरचं राज्य आहे मणिपूर. मणिपूरच्या एकूण 74% क्षेत्रामध्ये वनक्षेत्र आहे. नंतर आहे नागालँड. नागालँडच्या एकूण क्षेत्रफळापैकी 74% एवढं क्षेत्रफळ वनांनी आच्छादित आहे. नंतरचा मुद्दा सांगण्यात आला आहे 2011 ते 2021 या दरम्यान भारतातील अत्यंत घनदाट वनक्षेत्रात 20% आणि खुल्या वनक्षेत्रात 7% वाढ झालेली आहे. हे जे मुद्दे सांगण्यात आले आहे ह्या सर्वेक्षणानुसार, तर ते सगळेचे सगळे मी इथे ॲड नाही केले. जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते तेच केले. हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्नच करा, कारण की आयोग पर्यावरणावर आधारित जे सर्वेक्षण होतं, ज्या ॲक्टिव्हिटीज होतात
त्यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारतोच. जास्तीत जास्त करून आपल्याला ह्या अशा एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीवर आयोग प्रश्न विचारत असतो. त्यामुळे हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्नच करा. नंतरचा आय नो की हे लेक्चर थोडं मोठं होतं आहे, पण ह्या सगळ्या न्यूज ज्या आहेत त्या आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आणि तरी पण मी अगदी जे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत तेच मुद्दे मी ह्या लेक्चरमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतरचा मुद्दा आहे 2022 महिला हॉकी आशिया कप स्पर्धेत भारताने चीनचा 2-0 पराभव करून कांस्य पदक जिंकले आहे. आणि ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा चतुर्वार्षिक स्पर्धा आहे, दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. आणि 2022ची ही जी स्पर्धा होती ती या स्पर्धेची 10वी आवृत्ती होती, जी 21 ते 28 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. कुठे? ओमानमधील मस्कत येथील सुलतान काबूल क्रीडा संकुलामध्ये. आणि ह्या स्पर्धेमध्ये कोणकोणते देश सहभागी होते? भारत होता, चीन होता, जपान होता, दक्षिण कोरिया होता, मलेशिया होता, इंडोनेशिया होता, सिंगापूर होता आणि थायलंड होता. आणि विजयी देश कोण ठरला आहे? कोणाला सुवर्णपदक मिळालं आहे? जपान या देशाला. जपानने अंतिम सामन्यामध्ये दक्षिण कोरियाचा पराभव केलेला होता. यापूर्वी जे आहे ते जपानने ही स्पर्धा 2 वेळा जिंकली होती, 2007 मध्ये आणि 2013 मध्ये. ही तिसऱ्यांदा जिंकली. भारताने सुद्धा ही स्पर्धा 2 वेळा जिंकली आहे, 2004 मध्ये आणि 2017 मध्ये. नंतरची आपण न्यूज बघू ती आहे किरण बेदी यांच्याबद्दल. किरण बेदी लिखित म्हणजे किरण बेदींनी एक पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव आहे फेअरलेस गव्हर्नन्स. हे पुस्तक किरण बेदी यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन करण्यात आलं. आणि ते प्रकाशन कोणी केलं आहे? डायमंड बुक्स याने. यामध्ये म्हणजे या पुस्तकामध्ये 2016-2021च्या पुदुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून त्यांच्या आठवणी आणि जमिनीवरील वास्तव आणि इंडिया पोलीस सेवेतील म्हणजे त्या ज्या IPS होत्या त्या त्यांच्या सेवा काळातील 40 वर्षांचा अनुभव ह्या पुस्तकामध्ये दर्शवलेला आहे. आता किरण बेदींबद्दल आपण बघू. त्या पुदुचेरीच्या 24व्या लेफ्टनंट गव्हर्नर होत्या आणि त्या देशातील पहिल्या IPS ऑफिसर होत्या. त्यांनी 2 संस्था स्थापन केलेल्या होत्या, नवज्योती आणि इंडिया व्हिजन फाउंडेशन या नावाच्या 2 संस्था त्यांनी स्थापन केलेल्या होत्या. त्यांचा बायोपिक आहे येस मॅडम सर आणि तो कोणी दिग्दर्शित केला आहे? मेगन डोमॅनन यांनी. 1994 मध्ये त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देण्यात आला होता, जो आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखण्यात येतो. आणि नेहरू फेलोशिपने पण त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं 1994 मध्येच. त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली आहे? इतर पुस्तकं ते पण आपल्याला माहिती हवं. हिम्मत है, गलती किसकी भाग 2, आय डेअर, किरण बेदी, क्रिएटिंग लीडरशिप, मुद्दे और दृष्टिकोन. नंतर आपण बघू न्यूज IPL बद्दलची. IPL 2022 मध्ये 2 नवे संघ जोडले जाणार आहेत. पहिला लखनौ आणि दुसरा अहमदाबाद. या 2 पैकी लखनौ जो संघ आहे त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे 2 संघ ॲड झाल्यामुळे यावेळी IPL मध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. हा जो नवा संघ आहे लखनौ, त्याचे मालक कोण आहेत? संजीव गोयंका. त्यांनी 7,090 कोटी रुपयांना हा संघ विकत घेतलेला आहे. लखनौ संघाचा कर्णधार कोण असेल? राहुल. गौतम गंभीर या संघासोबत मार्गदर्शक म्हणून जोडला जाणार आहे. तसंच लखनौ संघाचा मुख्य प्रशिक्षण कोण असणार आहे? त्याचे ह्या संघाचे मुख्य प्रशिक्षक झिम्बाब्वेचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर. नंतर ह्या लेक्चरमधली आपण शेवटची न्यूज बघू. जागतिक पाणथळ भूमी दिन, वर्ल्ड वेटलँड डे. तो आपण कधी साजरा करतो? 2 फेब्रुवारी ह्या दिवशी. आणि पहिला जागतिक पाणथळ भूमी दिन कधी साजरा करण्यात आला होता? 1997ला. रामसर करारावर 2 फेब्रुवारीला
रामसर करार जो आहे तो आपण कधी स्वीकारला होता? 2 फेब्रुवारी ह्या दिवशी. आणि त्या दिवशी आपण हा जो करार आहे तो स्वीकारला होता. त्यामुळे 2 फेब्रुवारीची निवड ह्या दिनासाठी करण्यात आलेली आहे. आणि 2022ची थीम काय आहे? वेटलँड्स ॲक्शन फॉर पीपल अँड नेचर. आता हे जे हा जो जागतिक पाणथळ भूमी दिन आहे तो आपण तो कशावर आधारित आहे? रामसर करारावर आधारित आहे. हा रामसर करार काय होता वगैरे या संबंधी आपल्याला आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. तर हा जो करार आहे ह्या कराराविषयी मी एक सेपरेट लेक्चर बनवेल, कारण की ते त्याबद्दलची जास्त माहिती जरी सांगितली असती पण हे जे लेक्चर आहे ते ऑलरेडी खूप मोठं झालं आहे. म्हणून मी रामसर जो करार आहे त्याविषयी एक वेगळं सेपरेट लेक्चर बनवेल. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. त्याविषयी पण आपल्याला आयोग म्हणा, MPSC आयोग म्हणा किंवा इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. आजचं हे लेक्चर आपण इथेच थांबवूया. पण हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर ह्या लेक्चरला लाईक करा. खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता की हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांना पण ह्या व्हिडिओची मदत होऊ शकेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.